हा जेट प्लांट फक्त कुंडीत वाढतो असं वाटतं का तुम्हाला? पण बघा, हाच प्लांट आपण सुंदर टोपियारीसाठी डिझाईनमध्ये बदलू शकतो आणि तेही घरी कमी खर्चामध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्लांटपासून बनवलेली एक सुंदर आणि युनिक टोपियारी, जी घराच्या डेकोरसाठी परफेक्ट आहे. जेट प्लांट टोपियारीसाठी बेस्ट असण्याचं कारण म्हणजे याच्या फांद्या लवचिक असतात आणि लहान आणि जाड असतात आणि हा प्लांट हळूहळू वाढतो, म्हणजे जो शेप आपण देतो तो जास्त काळ टिकतो. तसंच हा प्लांटला जास्त पाणी नको, भारतीय वातावरणामध्ये सहज टिकतो. जेट प्लांट टोपियारीसाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे एक हेल्दी जेट प्लांट, एक जाड तार किंवा आकार द्यायला जाड वायर, वेल ड्रेन सॉईल मिक्स आणि सुंदरशी कुंडी. तुम्ही घरातले जुने कप, मटकी किंवा ड्रायपॉटसुद्धा वापरू शकता, किंवा तुम्हाला आवडणारे एखादे सुंदर भांडे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. सर्वात आधी वायर किंवा ताराने आपल्याला हवा तसा शेप बनवा, जसं की राऊंड शेप, हार्ट शेप किंवा आर्च शेप. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ताराने बनवू शकता. आता जेट प्लांटच्या फांद्या हळूहळू त्या शेपमध्ये वळवा. जोर लावायचं नाही, नाहीतर फांदी तुटू शकते. दोराने किंवा ताराने फांद्या हलक्या हाताने बांधा. टोपियारी तयार झाल्यावर प्लांटला सरळ उन्हात ठेवू नका, हलक्या उन्हामध्ये ठेवू शकता. आठवड्यातून एकदाच पाणी द्या. पाणी देण्याआधी माती पूर्ण कोरडी झाली का ते तपासा. महिन्यातून एकदा ट्रिमिंग करा, त्यामुळे टोपियारी सुंदर दिसते, त्याचा आकारही सुंदर राहतो. अशा प्रकारे तयार होते ही सुंदर जेट प्लांट टोपियारी, जी घरामध्ये पॉझिटिव्ह, शांतता आणि नैसर्गिक सुंदरता आणते, जिला जास्त काळजी घ्यावं लागत नाही, पण ती तेवढीच सुंदर दिसते. टोपियारी आपण अधिक सुंदर बनवू शकतो, जसं की मिनिएचर प्लांट्सला लागणारे जे असतात, जसे डग झाले, प्लांट, ॲनिमल्स, तुम्ही ते टोपियारीमध्ये यूज करू शकता. आपण इथे स्कलंट लावलेले आहेत. सकुलंट्सचे छानसे सुंदरसे सकुलंट्स आहेत, ते लावलेले आहेत. 2 डग ठेवलेले सुंदरसे. हलक्या हलक्या हाताने आपण सकुलंट्स लावले आहे. सुंदर दिसायसाठी आपण अजून त्यामध्ये दगड पण ठेवलेले आहेत, छोटे छोटे बारीक. त्याला हलक्या हाताने त्याला शेप दिला होता आणि आता आपण पाणी देत आहे त्याला. खूप छान टोपियारी आपली तयार झालेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा अंगणला सबस्क्राईब करा.
अशा क्रिएटिव्ह आयडियासाठी माझं अंगण